नमस्कार. आज आपण सरलाची कथा पाहणार आहोत. लाजरी बुजरी, कोणालाही कधी उलट उत्तर न देणारी, अभ्यासात हुशार, लहानपणापासूनच चांगल्या संस्कारात वाढलेली अशी होती सरला. सरलाचे वडील लहानपणीच वारले, पण आई मंगलाबाईंची कडक शिस्त आणि एकत्र कुटुंबात चांगल्या संस्कारात वाढलेली सरला सर्व कामं अगदी व्यवस्थित व नीटनेटके करायची. त्यामुळे घरातली वडीलधारी माणसं नेहमी तिचं कौतुक करायचे. वयात आल्यानंतरही कधी तिचं पाऊल वाकडं पडलं नाही. खूप मेहनत व अभ्यास करून सरलाने आपलं BSc नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती नर्स म्हणून कामाला लागली. मंगलाबाईला आपली मुलगी कामाला लागली म्हणून खूप आनंद झाला आणि आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. बापाविना वाढलेली पोर, पण तिला प्रेम व संस्कार देण्यात मंगलाबाई कुठेही कमी पडली नव्हती. सरला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली म्हणून तिच्या आईला मंगलाबाईला खूप अभिमान वाटायचा. सरलाची नोकरी अगदी छान चालू होती. हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे तिने मन जिंकलं होतं. हॉस्पिटलमध्ये कामाला येणाऱ्या मावशांमध्येही ती प्रिय झाली होती. आता मंगलाबाईला घाई झाली होती ती आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाची. त्यामुळे मंगलाबाईचं सरलासाठी मुलं पाहणं चालू होतं. अशातच एका इंजिनियर मुलाचं स्थळ सरलासाठी चालून आलं. त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती पण खूप चांगली होती. तो मुलगाही सरलाला शोभेल असाच होता. त्यामुळे पाहण्याच्या कार्यक्रमातच दोन्हीकडील मंडळींनी लग्नासाठी संमती दर्शवली. सरलाही आनंदात होती. आजपर्यंत तिने आईचा व घरातील इतर वडीलधाऱ्या माणसांचा शब्द कधीही मोडला नव्हता. हर्षदसारखा देखणा, रुबाबदार, चांगलं शिक्षण घेतलेला मुलगा तिला आयुष्यभराचा साथीदार म्हणून लाभणार होता. हर्षदला नकार देण्यासारखं काहीच कारण नव्हतं. अधूनमधून ते दोघेही थोडा वेळ फोनवर बोलायचे, पण दोघांच्याही पाठीमागे कामाचा भरपूर व्याप असल्यामुळे त्यांचं जेमतेमच बोलणं फोनवर व्हायचं. 2 महिन्यानंतर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. लग्नाची तयारी करण्यात वेळ कसा पटकन निघून गेला हे सरला व हर्षदला कळालेही नाही. आजची रात्र काही वेगळीच होती. सरला व मंगलाबाईला रात्रभर झोप लागली नाही. पूर्ण रात्रभर सरलाच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. सरलाचा बाप गेल्यानंतर मंगलाबाईने आईबापाचं कर्तव्य अगदी समर्थपणे पेललं होतं. मंगलाबाई नवरा गेल्यानंतर आपलं अख्खं आयुष्य सरलाकडे पाहत जगत होती. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी मायलेकींच्या मनातली घालमेलही वाढत होती. आपल्यापासून आता आपली मुलगी लांब जाणार म्हणून मंगलाबाईला वाईट वाटत होतं. बघता बघता सरलाच्या लग्नाचा दिवस उजाडला आणि लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. जड अंतकरणाने सरलाने आईचा व इतर मंडळींचा निरोप घेतला. मंगलाबाईंना मात्र सरलाविना घर अगदी खाली खाली वाटत होतं. पण आता मंगलाबाईंना असं हळवं होऊन चालणार नव्हतं. त्यांना सरलाचा सुखी संसार पाहायचा होता. सरलाचा संसारही अगदी छान सुरळीत चालू झाला होता. हर्षद अजूनही सरलासोबत मनमोकळेपणाने बोलत नव्हता. हर्षदचा स्वभाव अबोल असेल म्हणून सरला त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. सरला व हर्षद दोघेही पुण्याला नोकरीला होते. त्यामुळे ते पुण्यातच राहायचे. सुट्टीच्या दिवशी किंवा सणावाराला सरला व हर्षद दोघेही हर्षदच्या घरी गावाला यायचे. त्यांच्या लग्नाला 5-6 महिने झाले होते. पण काही दिवसांपासून हर्षदचा राग व चिडचिड चांगलीच वाढत चालली होती. त्यामुळे छोट्या छोट्या कारणांवरून दोघांचे भांडण व्हायचे. सरला हर्षदच्या अशा वागण्याला कंटाळून कधी कधी माहेरी आईला म्हणजे मंगलाबाईला भेटायला जायची. 2-4 दिवस आईजवळ राहायची
पण ती आपल्या भांडणांबद्दल आईला काही सांगायची नाही. अशातच एक दिवस सरला आई होणार असल्याचं कळलं. त्यामुळे तिच्या सासरचे व माहेरचे सर्वजण खुश होते. मंगलाबाईला तर आपण आजी होणार असल्याचं कळल्यापासून आनंद गगनात मावेनासा झाला होता. सरलाही खुश होती, पण हर्षदला म्हणावा तेवढा आनंद झाला नव्हता. आपल्याला बाळ झालं की हर्षद पण बदलेल असं सरलाला वाटायचं. सरला आतुरतेने आपल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत होती. सरलाला 7वा महिना लागल्यावर मंगलाबाईने आपल्या लाडक्या लेकीला बाळंतपणासाठी माहेरी आणलं. या 2-3 महिन्यात मंगलाबाईने लेकीचे सर्व डोहाळे पुरवले. बघता बघता सरलाचे 9 महिने पूर्ण झाले आणि डिलिव्हरीचा दिवस आला. सरलाला मंगलाबाईने दवाखान्यात नेले. सरलाला दवाखान्यात नेल्याचे कळताच हर्षद पण दवाखान्यात आला. मंगलाबाईने बाळात्यात गुंडाळलेलं बाळ हर्षदच्या हातात दिलं. सरलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. नाकी डोळी निटस, पाणीदार डोळे, पण रंग मात्र सावळा. मुलाचा सावळा रंग पाहून हर्षदचा चेहराच पडला. त्याच्या डोक्यात भलतेच विचार येऊ लागले. हर्षद मंगलाबाई व सरलासोबत न बोलताच दवाखान्यातून निघून गेला. त्यानंतर तो सरलाला दवाखान्यात भेटायला आला नाही. सरलाचे सासू सासरे नणंद ही तिला भेटायला आले नाही. सरलाने हर्षदला फोन केला तरी तो तिचा फोन उचलत नसे किंवा फोन उचलला तरी फार कमी बोलायचा. सरलाला मात्र हर्षद आपल्यासोबत असं का वागतोय हे समजत नव्हतं. तिला हर्षदच्या अशा वागण्याचा फार त्रास व्हायचा, पण आपल्या आईला काही कळायला नको म्हणून ती शांत बसायची. बाळाला 1.25 महिना पूर्ण झाल्यावर सरलाने हर्षदकडे जाण्याचे ठरवले. बाळाकडे पाहून तरी हर्षदचं वागणं बदलेल या आशेने सरला सासरे आली. पण सासरे आल्यावर सरला व तिच्या बाळाचं म्हणावं तसं स्वागत सासू सासरे नणंद व हर्षदने केलं नाही. सासू सासरे हर्षद तिच्यासोबत तुसड्यासारखेच वागायचे. पण एक दिवस तिने हर्षद आपल्यासोबत असं का वागतो हे विचारायचं ठरवलं. सरला हर्षदजवळ गेली आणि म्हणाली, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? त्यावर हर्षद सरलाकडे रागाने पाहत म्हणाला, काय म्हणणं आहे तुझं? बोल पटकन, माझ्याकडे टाईम नाही. तेव्हा सरला बोलते, मी काही दिवसापासून पाहते तुम्ही सतत नाराज दिसताय. माझ्यासोबत नीट बोलत नाही की बाळाकडे डोंकूनही पाहत नाही. तुमच्या घरचेही माझ्यासोबत नीट वागत बोलत नाही. नक्की काय झाले आहे ते तरी सांगा. त्यावर हर्षद रागातच बोलतो, मला काय झालं हे ऐकायचं आहे ना तुला? तर ऐक. आपण दोघेही गोरे असताना तुझे हे बाळ रंगाने सावळं कसं झालं ग? सरला बोलते, हर्षद तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? आईबाप रंगाने गोरे असले म्हणजे त्यांचं बाळ पण गोरच असायला पाहिजे का? तुम्ही माझ्यावर किती मोठा आरोप करताय हे समजतंय का तुम्हाला? आणि उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. सरलाचे व हर्षदचे कडाक्याचे भांडण ऐकून तिची सासू सासरे नणंद पण तिथे आले. सरलाची नणंद सरलाला म्हणाली, हर्षद दादा जे बोलतोय ते खरंच बोलतोय. तुझे ते पोरगं थोडं तरी माझ्या दादासारखं दिसतं का? हे कोणाचे पाप माझ्या दादाच्या माथी मारते? नंदेचं एवढं खालच्या थराचं बोलणं ऐकून सरलाला अश्रू अनावर होतात. तरीही ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती. सरलाने पुढे जाऊन नंदेच्या 2 कानशिलात लगावल्या आणि म्हणाली, माझ्या बाळाला काही म्हणालीस तर बघ. आणि तू एक स्त्री असून माझ्यावर असे घाणेरडे आरोप करताना तुला लाज कशी वाटली नाही? सरलाची नणंद रागानेच तिथून निघून गेली. सरलाचे सासू सासरे पण तिला काही न बोलता निघून जातात. सरलाचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. ती हर्षदकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती, पण त्याला सरलाची दया येत नव्हती. नंदेचं व हर्षदचं बोलणं सरलाच्या डोक्यात घुमत होतं. तिच्या डोक्यात विचारांचं नुसतं थैमान माजलं होतं. ती पूर्ण रात्र सरलाने अक्षरशः जागून काढली. आता सासरी
राहण्यात काही अर्थ नाही हे तिला कळून चुकत होतं. तिने भल्या पहाटेच एका पिशवीत स्वतःचे व बाळाचे कपडे भरले आणि आपल्या बाळाला सोबत घेऊन हर्षदचं घर सोडलं. मजल दर मजल करत ती दुपारच्या वेळेस माहेरी पोहोचली. सरला काहीही कल्पना न देता असे अचानक माहेरी आल्यामुळे तिच्या आईला मंगलाबाईलाही काहीतरी बिनसल्याचा अंदाज आला होता. माहेरी आल्यानंतर सरलाने मंगलाबाई व घरातील इतर वडीलधाऱ्या माणसांना तिच्यावर सासरच्या लोकांनी कसे आरोप केलेत हे सांगितले. मंगलाबाईने आपल्या जावयाला म्हणजे हर्षदला बोलावून घेतले आणि त्याला व सरलाला 4 गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सरलाला हर्षदच्या जीवनात आपल्याला काहीच महत्त्व नाही हे कळून चुकलं होतं. ज्या नात्यामध्ये विश्वास नाही त्या नात्यात गुंतून राहण्यात काही अर्थ नाही. नवऱ्याच्या सुखदुःखात आपण खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिलो, पण त्याला आपलं मन कळत नाही. जो आपल्या चारित्र्यावर संशय घेतो तो आपल्याला आयुष्यभराची साथ कशी देईल असा विचार करून सरलाने एक निर्णय घेतला. सरलाने घेतलेल्या निर्णयात तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती ती तिची आई मंगलाबाई. मंगलाबाईचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास सरलावर होता. काहीही झालं तरी आपली पोरगी असं चुकीचं वागणार नाही व नवऱ्याला धोका देणार नाही हे मंगलाबाईला माहीत होतं. पुढील काही दिवसातच एका चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सरलाने हर्षदला घटस्फोटाची नोटीस पाठवली. हर्षदनेही घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करून सरलाला घटस्फोट दिला. सरलाने आपल्या लहान बाळाला व आईला सोबत घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. आपल्या लहान बाळाच्या नावामागे सरलाने हर्षदचं नाव न लावता स्वतःचं नाव लावलं. आता त्या छोट्याशा बाळाला वाढवण्यासाठी, त्याचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली होती. मंगलाबाई पण आपल्या लाडक्या लेकीला साथ देत होती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर अशाच छान कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.